नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट ही आपल्या चॅनलवर मी डॉक्टर सूर्यकांत शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण रिलेटेड विथ रिमोट सेन्सिंग, डेफिनेशन ऑफ रिमोट सेन्सिंग, देन ओव्हरव्ह्यू ऑफ रिमोट सेन्सिंग अँड टाइप्स ऑफ रिमोट सेन्सिंग पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि त्याचे बँड्स याबद्दलचं 2-3 वारंवार ती कन्सेप्ट आली आणि मग काही जणांचं म्हणाले की या बँड्स बद्दल डिटेल आयडिया सांगा किंवा डिटेल्स माहिती ही करा. तर सिंपल कन्सेप्ट मध्ये जी ऑलरेडी सगळ्यात बेसिक डेफिनेशन आपण 7वी-8वी पासून लर्न करत आलोय, ही डेफिनेशन तुमच्या समोर आहे की जनरली जी काही फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांच्यातलं कोरिलेशन जी काही आहे ते तुमच्या समोर विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला पुट अप केलेलं आहे. दॅट इज म्यू इज इक्वल्स टू सी डिवायडेड बाय लॅम्बडा, वेअर म्यू और एफ इज फ्रिक्वेन्सी, सी इज स्पीड ऑफ लाइट that is constant values 3 into 10 to the power 8 meter per second, and lambda that is called as wavelength of radiations. कुठल्याही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे एकमेकांना प्रोपोर्शनल राहतं किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर तुमची वेव्हलेंथ कमी होत असेल तर फ्रिक्वेन्सी वाढते आणि फ्रिक्वेन्सी कमी होत असेल तर तुमची वेव्हलेंथ वाढते. इट मीन्स वेव्हलेंथ इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू युअर फ्रिक्वेन्सी. So depending upon the wavelength or frequency, the electromagnetic waves are classified into certain bands or groups, and that bands are explained in this video in detail or depth. Now you can see that here is the number of bands, that is P band, L band, S band, C band, X band, Q band, K band and Ka band. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. These 8 bands are used for the remote sensing. Then next question may be in your mind, that is why not more than this or less than this? Only these electromagnetic radiations are used as a atmospheric window. Only this band helpful for remote sensing. More than that or lower than that are not able to pass or crack our atmospheric layers. So these few bands are very useful for the remote sensing purpose. Now we see one by one. If you are considering P band, then the P band consisting wavelength in centimeter 30 to 100 centimeter. एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जर वेव्हलेंथ ही 30 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटरच्या रेंज मध्ये असेल तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक बँडला काय म्हणायचं? पी एनर्जी बँड. आणि सेम फ्रिक्वेन्सी गिगाहर्ट्ज मध्ये जर पाहिलं आपण तर 1 to 0.3 गिगाहर्ट्ज. ओके, सो हर्ट्ज युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड गिगाहर्ट्ज. सो एल बँड 15 सेंटीमीटर टू 30 सेंटीमीटर अँड इन फ्रिक्वेन्सी 2 to 1. सो 2 गिगाहर्ट्ज टू 1 गिगाहर्ट्जची जी काही फ्रिक्वेन्सी असेल किंवा 15 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटरची जी काही वेव्हलेंथ असेल त्या एनर्जी बँडला आपण काय म्हणतोय? एल एनर्जी बँड म्हणतोय. निसार जो काही सध्याचा आपण लॉन्च केला मागच्या काही दिवसाखालचा सॅटेलाइट आहे, अमेरिकेची नासा आणि इंडियाचा इस्रो, असं नासा प्लस इस्रो निसार, अँड विथ द हेल्प ऑफ युझिंग दॅट नासा अँड इस्रोच्या कोलॅबोरेशन जो सॅटेलाइट लॉन्च केला निसार, ज्याच्यात जे काही बँड्स यूज केले त्याच्यामध्ये हा एल बँड आणि एस बँड, याच्यातलं स्पेसिफिकली एस बँड हा इस्रोनं डेव्हलप करत गेला आणि एल बँड हा नासा डेव्हलप करत. त्यांनी दोन्हीच्या कोलॅबोरेशन हा फर्स्ट कोलॅबोरेटिव्ह एक सॅटेलाइट आपण लॉन्च केलाय. किंवा चंद्रयान 2 मध्ये पण एल अँड एस बँड हे यूज केलेले आहेत. सो एल बँड साठी 15 to 30 सेंटीमीटर वेव्हलेंथ अँड 2 to 1 फ्रिक्वेन्सी असेल एल बँडची. एस बँड साठी 7.5 to 15 सेंटीमीटर अँड फ्रिक्वेन्सी 4 to 2. देन सेम सी बँड साठी 3.75 centimeter to 7.5 centimeter and is in frequency 8 to 4 gigahertz. So each and every value च्या आधी gigahertz हे युनिट कन्सिडर करा फ्रिक्वेन्सी रेंज साठी, आणि वेव्हलेंथ साठी इथं मात्र प्रत्येक वेळी सेंटीमीटर यूज करत चला. आणि सेम वे ना सी साठी 3.75 to 7.5 and 8 to 4. एक्स बँड साठी 2.5 सेंटीमीटर to 3.75 सेंटीमीटर ही वेव्हलेंथ रेंज असेल आणि त्याची फ्रिक्वेन्सी 12.5 to 8 गिगाहर्ट्ज ही असेल. जर क्यू बँड घेतला तर 1.67 to 2.5 सेंटीमीटर अँड 12.5 to 8 सेंटीमीटर ही त्याची गिगाहर्ट्ज, 18 गिगाहर्ट्ज टू 12.5 गिगाहर्ट्ज ही त्याची फ्रिक्वेन्सी रेंज असेल.
के बँडचा जर विचार केला तर 1.11 सेंटीमीटर सेलेके 1.67 सेंटीमीटरचा जो काही वेव्ह बँड असेल, वेव्हलेंथचा बँड, त्याला आपण के बँड म्हणतोय. आणि 26.5 to 18 गिगाहर्ट्ज हा जो काही बँड असेल फ्रिक्वेन्सीचा, त्याला आपण के बँड म्हणतोय. आणि सगळ्यात शेवटीचा का बँड हा 0.75 to 1.11 सेंटीमीटर रेंजचा असेल आणि फ्रिक्वेन्सीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू 40 गिगाहर्ट्ज ते 26.5 किंवा 40 गिगाहर्ट्ज टू 26.5 गिगाहर्ट्ज हा एनर्जी बँडचा यूज असेल फ्रिक्वेन्सीचा. सेम इथं काही स्पेसिफिक तुमच्या समोर सॅटेलाइट्स ठेवलेले आहेत, जसं एनव्हीसॅट असेल ज्याच्यात सी बँड यूज केलेला आहे, किंवा जो काही टेरासार असेल एक्स बँड साठी यूज केलेला आहे, किंवा अल्सो अलोस पोलसार असेल ज्याच्यामध्ये एल बँड यूज केलेला आहे, किंवा मगाची इन्फॉर्मेशन सांगताना मी सांगितलं की निसार मध्ये एल आणि एस बँड यूज केलाय, चांद्रयान 2 मध्ये एल आणि एस बँड यूज केलेला आहे. आता हे तुम्हाला एनर्जी बँड सांगितले, मायक्रोवेव्हचे एनर्जी बँड सांगितले, पण कुठला एनर्जी बँड हा कुठल्या पर्पज साठी, कुठल्या ऍप्लिकेशन साठी वापरला जातो याची डिटेल्स आपण नेक्स्ट पाहतोय. आता इथं पहा, जर का बँड असेल, के बँड असेल आणि कू बँड असेल तर यांची वेव्हलेंथ ही खूप छोटी आहे, फ्रिक्वेन्सी खूप हाय आहे, त्याच्यामुळे वेव्हलेंथ खूप छोटी आहे. आणि वेव्हलेंथ छोटी असल्यामुळं हे जे काही का बँड, के बँड आणि कू बँड जे मगाच्या टेबलमध्ये सगळ्यात शेवटी होते, हे कशासाठी वापरतोय आपण, तर रडार सिस्टीमसाठी. कारण छोटी वेव्हलेंथ असल्यामुळे छोटाही एखादा ड्रोन असेल, एरोप्लेन असेल, तो डिटेक्ट करायला हेल्पफुल ठरायला लागतात. किंवा मागच्या काही दिवसापासून नावडेज फॉर मेजरिंग सी डेप्थ, समुद्राची खोली मोजण्यासाठी पण का बँड, के बँड आणि कू बँडचा यूज केला जातोय. जे आधी सोनार बँड किंवा आपण साऊंड वेव्हचा यूज करून आपण समुद्राची डेप्थ यूज करायचो किंवा काउंट करायचो, त्याच्याऐवजी आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा का, के अँड कू बँड यूज केला जातोय. याच्यानंतर जो काही एक्स बँड आहे हा स्पेसिफिकली मिलिटरी ऑपरेशन साठी यूज करतोय. आपण भरपूर हॉलिवूडचे मूव्ही पाहिले असतील, हॉलिवूडच्या मूव्हीमध्ये एखादं जर सर्च ऑपरेशन FBI किंवा रॉ एजन्सीज किंवा बाकी कुठल्या एजन्सी वापरत असतील तर ते एक स्पेसिफिक थर्मल कॅमेराचा यूज करतात आणि मग आपल्याला एखाद्या भिंतीच्या पलीकडे पण किंवा एखाद्या कन्स्ट्रक्शनच्या आतमध्ये जे काही ह्युमन बिंग्स आहेत त्यांचे थर्मल स्पॉट किंवा रेड हेट स्पॉट दिसायला लागतात. म्हणजे तो बँड त्या वॉलला पेनिट्रेट करून पलीकडे जो काही ह्युमन बिंगचा हायर टेम्परेचर आहे त्याला सेन्स करतो. ओके, सो तशा मिलिटरी ऑपरेशन साठी किंवा टेरेन मॅपिंग साठी आपण काय करतो, एक्स बँडचा यूज करतोय. सी बँड जो काही आहे हा मॅक्झिमम एअरबॉर्न किंवा स्पेसबॉर्न सिस्टीम साठी यूज केला जातो. म्हणजे स्पेसिफिकली जर एखादं फॉरेस्ट मॅपिंग करायचं असेल किंवा क्रॉपचं मॅपिंग करायचं असेल, आता आपण पाहतोय पीक विमा आपण भरतोय आणि पीक विमा कंपन्या मॅक्झिमम ठिकाणी विथ द हेल्प ऑफ एअरबॉर्न किंवा सॅटेलाइटच्या थ्रू एखादं नुकसान किती झालंय ह्याचं काउंटिंग केलं जातं. आणि याच्यासाठी मग ते काय करतायत तर तुमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काउंट केला जातो त्या स्पेसिफिक क्रॉपचा आणि मग त्याच्या थ्रू अंदाज केला जातो. किंवा एखाद्या फॉरेस्टची डेन्सिटी काउंट करायची तर त्याच्यासाठी जी काही सॅटेलाइट सेन्सर यूज करतायत त्याच्यामध्ये जो काही मॅक्झिमम यूज केला जातो तो हा सी बँड राहतो. म्हणजे स्पेसिफिकली अॅग्रिकल्चर प्रोडक्टसाठी सॅटेलाइट जे काही सेन्सर यूज केले जातात त्याच्यासाठी सी बँड हा कामाचा राहतो. एस बँड मध्ये एस बँड हा रशियन अल्माज सॅटेलाइट मध्ये किंवा आताच्या मिशन निसार मध्ये यूज केला जातोय. याच्यामध्ये स्पेसिफिक नॉर्मल लेवल अॅटमॉस्फिअरचं किंवा नॉर्मल टेरेनचं किंवा सरफेसचं जर ऑब्झर्वेशन करायचं असेल तर त्याच्यासाठीचा हा एस बँड महत्वाचा ठरतोय. किंवा सर्टन लेवल पर्यंतचं पेनिट्रेशन, सॉइलचं ऑब्झर्वेशन करायचं असेल, सॉइल क्वालिटी चेक करायची असेल तर त्याच्यासाठी पण हा बँड यूज केला जातो, कारण त्याची पेनिट्रेशन डेप्थ चांगली आहे एस बँडची आणि एल बँडची. सो त्या पर्पज किंवा रिलेटेड विथ सरफेस रिजन यूज करण्यासाठी सेम सिच्युएशन एल बँडचं आता जसं सांगितलं तसं पेनिट्रेशन लेवल जास्त असल्यामुळं. आणि पी बँड हा लॉंग रडार वेव्हलेंथ आहे, त्याच्यामुळं मॅक्झिमम जे काही दूर ह्याच्यावरच्या जे काही आपल्या गॅलेक्सीज आहेत किंवा बाकी जे काही ऍस्ट्रो सायन्सेस आहेत, ऍस्ट्रोफिजिक्स आहे, याचं सगळ्यांचं अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपण पी बँड यूज करतोय. सो या पद्धतीने आपण एक्झॅक्टली एनर्जी बँड्स कोणते आहेत, त्यांचं एक्झॅक्टली वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचे स्ट्रक्चर कसे असतील किंवा कुठला एनर्जी बँड हा कुठल्या पर्पज साठी वापरतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. सो आपण इथं थांबूयात. धन्यवाद. महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.